नमस्कार. राग किंवा क्रोध. राग या क्रोध हे यशाचे प्रमुख शत्रू आहे. सुखी जीवनाचे हे शत्रू आहे. राग व क्रोधामुळे आपलं जीवन धोक्यात येते. आपल्या जीवनाचा सत्यानाश होतो. सुंदर सुखी चांगल्या जीवनाचा सत्यानाश होतो. आपली समाजामध्ये प्रत राहत नाही, प्रतिष्ठा राहत नाही, मान राहत नाही, आपल्याला किंमत राहत नाही, मूल्य राहत नाही. राग व क्रोधामुळे चांगले संबंध तुटतात. आपल्याबद्दलची प्रतिष्ठा मान सन्मान कमी होतो. राग व क्रोधामुळे आपल्याला मिळणारे यश मिळत नाही. तसेच आपल्याबद्दल लोकांमध्ये तिरस्काराची भावना बनते आणि आपल्याला माघारी टीका करतात, आपल्यावर टीका होते. म्हणून राग व क्रोध असू नये. मनावर नियंत्रण असावे आणि राग क्रोधावर नियंत्रण असावे. कारण राग म्हणजे भीक माग होय. राग असेल, अति राग असेल तर त्याचं जीवन सुंदर कधीच होत नाही, कधीच बनत नाही. म्हणून रागावर नियंत्रण पाहिजे. किती जरी संकट आलं असेल, या किती जरी नुकसान झालं असेल, या काही जरी झालं असेल, कोणतीही घटना घडली असेल, तर रागीट होऊ नये, रागीट बनू नये. तर मनावर नियंत्रण ठेवावे आणि आपल्या राग क्रोधावर नियंत्रण ठेवावे. कारण राग क्रोधामुळे आपलंच नुकसान होते. राग आणि क्रोधामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. एकतर आपली वस्तू खराब होते, दुसरं म्हणजे आपला पैसा जातो, तिसरं म्हणजे आपली समाजातली प्रतिष्ठा प्रत कमी होते, मान सन्मान कमी होतो आणि आपल्याला मिळणारी इज्जत सुद्धा मिळते. म्हणून राग क्रोधावर नियंत्रण असलं पाहिजे. राग आला नाही पाहिजे. किती जरी भयानक गोष्ट घडली असेल, या काही जरी झालं असेल, या तुमची आवडती व्यक्ती तुम्हाला एखाद्या वेळेस बोलली नसेल, या कोणतीही जरी घटना घडली असेल, त्या ठिकाणी मनावर नियंत्रण ठेवावं, राग व क्रोधावर नियंत्रण ठेवावं, मन शांत ठेवावं, स्थिर ठेवावं. कारण त्यावेळेस मन जर स्थिर ठेवलं नाही तर तुमचं खूप मोठं नुकसान होतं. म्हणून राग व क्रोधावर नियंत्रण पाहिजे. माणसाला अनेक गोष्टीचा राग येतो. एखाद्या वेळेस त्याचं काम झालं नाही, त्यानं खूप मेहनत केली, खूप कष्ट केली, खूप झटापटी केली, तरी त्याचं काम झालं नाही तर त्याला राग येतो. किंवा एखादी वस्तू ऐनवेळी जर कार्य करत नसेल, ऐनवेळी त्या कामी येत नसेल, तर त्याला त्या वस्तूचा राग येतो आणि ती वस्तू तो जोरानं आपटतो. त्यामुळे ती वस्तू फुटून जाते. वस्तू निर्जीव असते, वस्तूला काय कळतं. म्हणून तुमचा राग त्या वस्तूवर काढता, ती वस्तू फुटून जाते, तुमचंच नुकसान होते आणि तुम्हाला नंतर पुन्हा ती नवीन वस्तू घ्यावी लागते आणि तुम्हाला इथं खर्च करावा लागतो. तुमचा खिस्सा रिकामा होतो. मग ती मोबाईल असो या कोणतीही वस्तू असो, तुमचा राग त्या वस्तूवर तुम्ही काढता. तुमचा बाहेरचा राग
तुमच्या कुटुंबातल्या व्यक्तीवर काढता, मुलावर असो, तुमच्या पत्नीवर असो, कोणावरही तुमचा राग तुम्ही काढता. स्त्री असेल तर ती आपल्या पतीवर राग काढते किंवा आपल्या मुलावर काढते. पुरुष असेल तो आपल्या पत्नीवर राग काढतो, आपल्या मुलावर राग काढतो. तसेच आणि कोणी जर नसेल तर एखाद्या वस्तूवर किंवा एखाद्या वस्तूवर तो राग काढतो. त्यामुळे त्याचंच नुकसान होतं, दुसऱ्याचं कोणाचं काही जात नाही, उलटं त्याचंच नुकसान होतं. म्हणून किती जरी महागाची वस्तू असली, या कोणती जरी घटना घडली असली, या किती जरी मोठं नुकसान झालं असलं, तरी तुम्ही तुमचा राग त्या वस्तूवर, एखाद्या व्यक्तीवर काढू नका. तुमच्या राग आणि क्रोधावर नियंत्रण ठेवा. राग क्रोधावर ज्यानं नियंत्रण ठेवले त्याचे जीवन सुखी होते, चांगले होते आणि तसेच तो आनंदाने जगेल, सुंदरतेने जगेल. म्हणून राग क्रोधावर नियंत्रण पाहिजे. समजा तुम्ही ज्याच्यावर प्रेम करता ती व्यक्ती जर तुम्हाला बोलली नाही, तर तुम्ही तुमचा राग त्या मोबाईलवर काढता. मोबाईल जोरात आपटिता, मोबाईल फुटून जातो, खराब होतो आणि परत तो मोबाईल तुम्ही रिपेअरला टाकता. तुम्हाला खर्च येतो. नुकसान कुणा झालं? तुमचंच झालं. रागाच्या भरात तुम्ही मोबाईल खाली आपटाला, नुकसान झालं, पैसा लागला, नुकसान तुमचंच झालं. परंतु रागाच्या भरात माणसाला हे काही कळत नाही आणि नंतर त्याचा पश्चाताप होतो. म्हणून पश्चातापाची वेळ येण्याच्या अगोदर तुम्ही जर सावधान राहिलं, सतर्क राहिलं, मन शांत ठेवलं, स्थिर ठेवलं आणि राग व क्रोधावर नियंत्रण ठेवलं तर तुमचं नुकसान होणार नाही, तुमचं जीवन दुःखी होणार नाही. उलट तुम्हाला यश येईल, तुमचं जीवन सुंदर होईल. समजून घ्यायचं की तुमची आवडती व्यक्ती तुम्हाला बोलली नाही तर समजून घ्यायचं तिला काहीतरी काम असेल, एखाद्या ती ताणामध्ये असेल, या तिला एखाद्यावर तुमचा राग आला असेल, या काहीतरी एखादी घटना घडली असेल, काहीतरी अडचण असेल, काहीतरी समस्या असेल म्हणून ती तुम्हाला बोलली नाही. ही तुम्ही समजून घ्या, याची जाणीव ठेवा, हे तुम्ही लक्षात आणा. म्हणून सरळ सरळ राहा तुमच्या मोबाईलवर किंवा एखाद्या वस्तूवर किंवा एखाद्या व्यक्तीवर कशावरही काढू नका आणि स्वतःच्या जीवनाचा सत्यानाश करू नका, स्वतःचे जीवन दुःखी बनवू नका. राग क्रोधामुळे फार मोठी नुकसान होते. एकतर तुमची वस्तू खराब होते, एकतर तुमचा पैसा जातो आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्या मनावर, तुमच्या शरीरावर विपरीत परिणाम होतो. कारण माणसाचं मन जर सुंदर असेल, माणसाच्या चेहऱ्यावर जर प्रसन्नता असेल तर आरोग्य नीट राहतं, व्यवस्थित राहतं. परंतु सतत तो राग करत असेल, क्रोध करत असेल, सतत दुःखी राहत असेल तर त्याच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो, त्याचं स्वास्थ्य बिघडतं. म्हणून कोणतीही गोष्ट असो या काहीही असो, किती गंभीर गोष्ट असो, या काहीही जरी घटना घडली असेल, किती जरी मोठं नुकसान झालं असेल तरी त्यावेळेस सुद्धा तुमच्या राग आणि क्रोधावर नियंत्रण ठेवा, मन स्थिर ठेवा, शांत ठेवा. सर्व काही सुरळीत होईल, सर्व काही व्यवस्थित होईल, तुमचं नुकसान होणार नाही आणि तुमचं जीवन दुःखी बनणार नाही. आणि तुम्ही ज्या व्यक्तीवर, ज्या वस्तूवर राग काढता
आणि त्यामुळे तुमचं जे नुकसान होतं ते तुमचं नुकसान होणार नाही जर तुमच्या रागावर क्रोधावर नियंत्रण असेल तर आणि मनावर नियंत्रण असेल तर. कारण राग आणि क्रोध केल्यानं काही भलं होत नाही, उलट नुकसान होतं. म्हणून एखादी व्यक्ती तुमच्या कामाला जर नाही आली किंवा एखाद्या व्यक्तीने तुमचं काम ऐकलं नाही, एखादी गोष्ट तुमच्या मनासारखी झाली नाही, तर तुम्ही रागाराग करू नका, क्रोध करू नका. शांत मनाने विचार करा, मन शांत ठेवा, स्थिर ठेवा आणि आपल्या मनावर, आपल्या रागावर, क्रोधावर नियंत्रण ठेवा. एखादी गोष्ट प्रेमाने जेवढी समजून घेता येते तेवढी कशाने समजून घेता येत नाही. म्हणून एखाद्या वस्तूला, एखाद्या व्यक्तीला, एखाद्या घटनेला, एखाद्या स्थितीला, परिस्थितीला समजून घ्या, जाणून घ्या. तुमचं मन शांत ठेवा, स्थिर ठेवा, थोडा विचार करा. म्हणून जर तुम्ही विचार केला, मन शांत ठेवलं, स्थिर ठेवलं, समजून सवरून घेतलं, तर तुम्हाला राग क्रोध येणार नाही. तुमच्या वस्तूचं या तुमच्या जीवनाचं नुकसान होणार नाही आणि तुमचं जीवन दुःखी होणार नाही. म्हणून एखाद्या वस्तूवर, एखाद्या व्यक्तीवर राग काढू नका, क्रोध करू नका. कारण राग म्हणजे भीक माग असा असतो. म्हणून कोणत्याच गोष्टीवर राग काढू नका, कोणत्याच व्यक्तीवर राग काढू नका, गोंधळून जाऊ नका. अशा प्रकारे तुम्ही सावधान राहा, सतर्क राहा, शांत राहा, प्रेमळ राहा, परंतु रागीट आणि क्रोधी बनू नका. कारण राग आणि क्रोध हे तुमच्या सुखी जीवनाचे, आनंदाचे भयंकर शत्रू आहे, तुमच्या यशाचे सुद्धा शत्रू आहे. राग आणि क्रोधामुळे तुम्हाला अपयश येतो, राग आणि क्रोधामुळे तुमचं नुकसान होतं, राग आणि क्रोधामुळे अडचणी निर्माण होतात, समस्या निर्माण होतात. राग आणि क्रोधामुळे सुखी जीवन, सुंदर जीवन दुःखी होतं. एखाद्या छोट्या छोट्या क्षुल्लक गोष्टीमुळं तुमचं फार मोठं नुकसान होतं. म्हणून काही गोष्टी समजून घ्या, सवरून घ्या, लक्षात आणा, विचार करा, गांभीर्याने विचार करा आणि त्या वस्तू, गोष्टी समजून घ्या. पुढच्या व्यक्तीला समजून घ्या. समजून सवरून जर वागलं, विचार करून वागलं, तर तुम्हाला अडचण येणार नाही, समस्या उत्पन्न होणार नाही. म्हणून कशावरही राग काढण्यापूर्वी, कोणावरही राग काढण्यापूर्वी थोडा विचार करा आणि मन शांत ठेवा. तर तुमचं जीवन सुखी होईल, आनंदी होईल, रंगमय होईल, चांगलं होईल. मनुष्याला प्रत्येक गोष्टीचा राग येतो, त्याच्यामध्ये सहनशक्ती कमी असते. सहनशक्ती असली पाहिजे. एखादी गोष्ट सहन करण्याची शक्ती असली पाहिजे, ती लगेच मनाला लावून घेऊ नये. म्हणून एखादी गोष्ट सहन करण्याची शक्ती असली पाहिजे, संयम असला पाहिजे. आपल्यात जर संयम असेल, सहनशीलता असेल, तर एखादी मोठी घटनासुद्धा टळू शकते, होणारं मोठं नुकसान टळू शकते. म्हणून सहनशीलता ठेवा, संयम ठेवा आणि राग क्रोधावर नियंत्रण ठेवा. म्हणून कशाचाही
कोणताही राग धरू नका, कशावरही कोणावरही राग काढू नका. तर प्रेमळ मन ठेवा, दया ठेवा, सहानुभूती ठेवा, जिव्हाळा ठेवा, संयम सहनशीलता ठेवा. राग क्रोधाला फेकून द्या. तर तुमचं जीवन चांगलं होईल, सुंदर होईल, रम्य होईल. म्हणून प्रत्येकाने जर आपल्या राग व क्रोधावर नियंत्रण ठेवले तर कोणत्याच समस्या उत्पन्न होणार नाही, अडचणी येणार नाही, आणि संकटसुद्धा येणार नाही, आणि अपयशसुद्धा येणार नाही. जीवन सुखी होईल, रंगमय होईल, आनंदी होईल. आणि तुमचा खास करून खर्च वाचेल. खर्च वाचेल. तुम्ही जी मेहनत करता, मेहनत करून पैसा कमवता, म्हणून त्या कमवलेल्या पैशाचा योग्य वापर करा, चांगला वापर करा. राग किंवा क्रोधामुळे पैसा बर्बाद करू नका, पैशाचा सत्यानाश करू नका. म्हणून मित्रांनो, तुमच्या मनावर नियंत्रण ठेवा, तुमच्या राग क्रोधावर नियंत्रण ठेवा, मन शांत ठेवा, स्थिर ठेवा. तुमचं मन प्रेमळ असू द्या, तुमचे विचार चांगले असू द्या, मन सुंदर ठेवा. चिडचिडेपणा करू नका. चिडचिडेपणामुळे शांतता राहत नाही, अशांतता निर्माण होते, भांडणं होतात, कर्कर होते, आणि त्यामुळे तुमचंच नुकसान होतं, दुसऱ्याचं कोणाचं नाही. आपल्याला रागाच्या भरामध्ये काही कळत नाही, काही समजत नाही, आणि रागाच्या भरामध्ये त्याचं जे नुकसान होतं ते खूप मोठं असतं. आणि नंतर सगळा सत्यानाश झाल्यावर त्याला नंतर कळतं, अरे रे, आपण असं करायला पाहिजे नव्हतं, आपण आपल्या रागावर क्रोधावर नियंत्रण ठेवायला पाहिजे होतं, आपलं मन शांत ठेवायला पाहिजे होतं, दुसऱ्याचं ऐकायला पाहिजे होतं. याचा पश्चाताप नंतर होतो. पण नंतर होऊन उपयोग काय? सगळा सत्यानाश झाल्यावर सगळा सत्यानाश झाल्यावर पश्चाताप होऊन उपयोग काय? म्हणून पश्चाताप होण्याच्या अगोदरच तुम्ही राग क्रोधावर नियंत्रण ठेवा, मनावर नियंत्रण ठेवा, आणि स्थितीला ॲडजस्ट करून घ्या, सांभाळून घ्या. तुमच्या मनाला सांभाळून घ्या. मन भटकू देऊ नका, चिडचिडेपणा करू नका, राग करू नका, क्रोधित होऊ नका. म्हणून तुमचं मन नियंत्रित ठेवा. कारण राग आणि क्रोधामुळे छोट्या घटना हे भयंकर रूप घेतात, आणि फार मोठं नुकसान होतं, आणि जीवन पूर्ण बर्बाद होतं, जीवनाची रांगोळी लागते. म्हणून तुमच्या राग आणि क्रोधावर नियंत्रण ठेवा. कारण राग आणि क्रोधामुळे अनेक संसारसुद्धा उद्ध्वस्त झालेले आहेत, सुखी जीवनाचा सत्यानाश झालेला आहे, अनेक फार मोठ्या घटना घडलेल्या आहेत, आणि चांगला सुखी माणूससुद्धा, श्रीमंत माणूससुद्धा रस्त्यावर आलेला आहे. त्याचं जीवन पूर्ण उद्ध्वस्त झालेलं आहे. म्हणून राग आणि क्रोधावर नियंत्रण ठेवा. तुमच्या राग आणि क्रोधावर, तुमच्या मनावर नियंत्रण ठेवा, सहनशीलता ठेवा, संयम ठेवा. तर मोठं येणारं संकट टळल, दुर्घटना होणार नाही, आणि जीवन सुखी होईल. म्हणून मित्रांनो, राग आणि क्रोधावर नियंत्रण ठेवा. मन भटकू देऊ नका, विचार भटकू देऊ नका. जे कोणी चांगलं सांगतंय त्याचं ऐका, वाईट सांगणाऱ्याचं ऐकू नका, आग लावणाऱ्याचं ऐकू नका. तुम्हाला भडकून
तुमच्या जीवनाचा सत्यानाश करणाऱ्याच ऐकू नका. कोणी म्हणेल तुम्हाला, अरे तुला ते किती बोललं, तू का चुपचाप बसला, तुझं किती मोठं नुकसान झालं, तू का चुपचाप बसला, तूही त्याच्याविरुद्ध कारवाई कर, तूही त्याला काहीतरी कर. असं जर चुपचाप बसलं तर पुन्हा तो तुझा फायदा घेईल आणि तुला पुन्हा नुकसान करील. असे सांगणारे खूप जण असतात, असे वाईट मार्गदर्शन करणारे खूप जण असतात, जीवनाचा सत्यानाश करणारे खूप जण असतात, जीवनाचं वाटोळे करणारे खूप जण असतात, आपलं बरं न दिसणारे खूप जण असतात. म्हणून कोणाचं ऐकू नका. जो एखादा मनुष्य चांगलं सांगतो की बाबा रे नको करू, तो गाढव झाला म्हणून तू गाढव होऊ नको, तू मूर्ख झाला म्हणून तू मूर्ख होऊ नको, कारण तुझं जीवन आहे. तू जर असं केलास तर तुझं जीवन दुःखी होणार, तुझ्या लेकराबाळाचं सत्यानाश होणार. म्हणून असं करू नको, जाऊ दे, सोडून दे, पॉझिटिव्ह विचार कर, निगेटिव्ह करू नको. इथून पुढे चांगलं जीवन जग. जीवन एकदाच मिळते, परमान मिळत नाही. पण कुणाच्या नादी लागू नको आणि काही कारस्थान करू नको. तर चांगलं वाग, चांगलं बोल, चांगलं राहा, कोणाचं काही ऐकू नको, तुझ्या मनाचं ऐक आणि चांगलं ते जे चांगलं आहे तेच कर, योग्य तेच कर. असे सांगणारे, असे चांगलं मार्गदर्शन करणारे खूप कमी असतात आणि म्हणून या लोकांचं तुम्ही ऐकायचं असतं. चांगलं सांगणाऱ्याचं ऐकायचं असतं, चांगलं मार्गदर्शन करणाऱ्याचं ऐकायचं असतं. आपलं मन भटकवणारे, आपल्याला वाईट मार्गदर्शन करणारे, वाईट दिशा दाखवणारे आणि आपल्या जीवनाचा सत्यानाश करणारे, सुखी जीवनाचा, सुंदर जीवनाचा सत्यानाश करणाऱ्याचं कधीच ऐकायचं नसतं. त्यांचं ऐकून फेकून द्यायचं असतं. परंतु चांगल्या सांगणाऱ्याचं मात्र सतत ऐकलं पाहिजे, सतत त्यांचं ऐकलं पाहिजे, त्यांचा मान ठेवला पाहिजे आणि आपण चांगलंच वागलं पाहिजे. म्हणून मित्रांनो, जे चांगलं आहे, जे योग्य आहे तेच करा, योग्य निर्णय घ्या. किती कठीण परिस्थिती असो, किती भयानक परिस्थिती असो, तुम्हाला किती राग आलेला असो, किती क्रोध आलेला असो, तरीही त्या परिस्थितीत सुद्धा योग्य निर्णय घेणे आवश्यक असतं, योग्य सल्ला घेणे आवश्यक असतं आणि त्यावेळेस सुद्धा मन शांत ठेवणे, मन स्थिर ठेवणे आवश्यक असतं. कारण त्यामुळे तुमचं जीवन जास्त धोक्यात येणार नाही. म्हणून जे झालं ते विसरून जा, जे झालं ते विसरून जा. पुढच्या नव्या मार्गाने सुरुवात करा, नव्या मार्गाने सुरुवात करा आणि नवीन पर्व सुरू करा. आनंदाने जगा, सुंदर राहा, छान राहा, टापटीप राहा. राग क्रोधावर नियंत्रण ठेवा. मन भटकू देऊ नका, तुमचे विचार भटकू देऊ नका, कुणाचं भलतसलत काही ऐकू नका. तुमच्या मनाचं ऐका आणि चांगलं मार्गदर्शन करणाऱ्यांचं ऐका. अशा प्रकारे राग आणि क्रोधावर नियंत्रण पाहिजे. आज भरपूर जणांचं राग आणि क्रोधावर नियंत्रण नाही. फलानी व्यक्ती आपल्याला बोललीच नाही, त्याबद्दल त्याला राग येतो, त्यानं माझा अपमान केला, त्याच्याबद्दल राग येतो. तो मला उलटून बोलला, त्याच्याबद्दल राग येतो. त्यानं माझं कामच ऐकलं नाही, त्याच्याबद्दल राग येतो. माझ्या मान सन्मानाला धोका बसला, त्याच्याबद्दल राग येतो. अशा अनेक कारणामुळे मनुष्याला राग येतो. परंतु या छाटछूट कारणामुळे त्याचं जीवन खूप मोठं धोक्यात येतं आणि त्याचं जीवन दुःखी बनतं, सर्व सत्यानाश होतो. म्हणून छोट्या छोट्या गोष्टीवरून राग धरू नका, चिडचिडेपणा करू नका. प्रेमळ राहा, आनंदी राहा,
मन शांत ठेवा, स्थिर ठेवा, विचार करा, संयम ठेवा, सहनशीलता ठेवा. तुमचं जीवन सुंदर होईल, चांगलं होईल. म्हणून मित्रांनो, सरते शेवटी एवढंच सांगतो की कोणतीही घटना घडो, कोणती भयानक घटना घडो, किती मोठं नुकसान हो, या काहीही हो, तुम्ही तुमच्या मनावर नियंत्रण ठेवा. राग क्रोधावर नियंत्रण ठेवा. तुमचं मन भटकू देऊ नका. वाईट सांगणाऱ्यांचं ऐकू नका. चांगलं सांगणाऱ्याचं ऐका. तुमच्या मनाचं ऐका. थंड डोक्याने विचार करा आणि आपल्या राग क्रोधावर नियंत्रण ठेवा. योग्य ते, चांगलं ते करा. तर तुमचं जीवन सुखी होईल, आनंदी होईल, रंगमय होईल, दुःखी होणार नाही, तुमच्या सत्यानाश होणार नाही, तुम्हाला कोणती अडचण येणार नाही, समस्या येणार नाही. म्हणून राग क्रोधावर नियंत्रण ठेवा. अशा प्रकारे व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.